उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि याचाच फटका सध्या पुणे नाशिक महामार्गाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या आलो आहोत पुणे नाशिक महामार्गावर। ठिकाणी पाहतो की पुणे नाशिक महामार्गावर वाकी या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे महामार्गावर पाणी साचलं आहे आणि याचाच फटका सध्या वाहन चालकांना होताना पाहायला मिळतोय। देखील पाहतो की कशा प्रकारे जवळजवळ गुडघ्याभर पाणी या ठिकाणी साचल्याने अनेक वाहन चालकांना यातून कसरत करून आपली वाहनं आहे ती काढावी लागताना पाहायला मिळते। एकंदरीत पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा एक प्रमुख महामार्ग आहे आणि या महामार्गावरती खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक या ठिकाणी खरं तर हे जे पाणी आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळते। कारण की या बाजूला असलेला पाण्याचा जो निचरा आहे तो निचरा होण्यासाठी कोणत्या प्रकारची सुविधा नसल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाणी साचत असतं आणि आपण पाहतो की रात्रीपासून सध्या या ठिकाणी पाऊस सुरू आहे। आताही सध्या या ठिकाणी पाऊस सुरू असल्याने पाण्याचा जो प्रवाह आहे तो सध्या या ठिकाणी पाहतो कशा प्रकारे रस्त्यावरती येताना पाहायला मिळते। अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी पाण्यातून आपला मार्ग काढत आहे आणि याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याने अपघाताचा जो संभाव्य खरं तर या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पुणे आणि नाशिक महामार्गावरती या ठिकाणी पाणी साचल्याने अनेक वाहन चालकांना खरं तर कसरत करून या ठिकाणी आपली वाहनं काढताना खरं तर त्रास सहन करावा लागत आहे आणि याच ठिकाणी जे पाणी साचत आहे ते पाणी केव्हा काढणार असाही प्रश्न सध्या वाहन चालक उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील दगडे, TVN मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।